हाय फ्रेंड्स, तर कोमल किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल रेसिपी। आषाढ म्हटला की सर्वात आधी डोळ्यासमोर येणारा पदार्थ म्हणजे गव्हाच्या कापण्या। तर या कापण्या कुरकुरीत आणि खुसखुशीत कशा बनवायच्या ते आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। बरेच जण या बाजरीच्याच पिठाच्या बनवतात, पण बाजरीच्या पिठाच्या थोड्याशा कडक होतात, त्यामुळे मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटीच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। ज्या वाटीने मी गूळ घेतला आहे त्याच वाटीने मी इथे हे 2 वाट्या पीठ सुद्धा मोजून घेतलं आहे। तर आपल्याला एकाच वाटीने हे सर्व प्रमाण घ्यायचं आहे। तर इथे 1 चमचा मी बडीशोप थोडी कुटून घेतली आहे, थोडी जाडसरच आपल्याला ठेवायची आहे। त्यासोबतच आपल्याला 2 टेबलस्पून रवा, 2 टेबलस्पून बेसन पीठ घ्यायचं आहे आणि इथे मी सुंठ, जायफळ आणि इलायची थोडीशी कुटून घेतली आहे आणि खसखस सुद्धा आपल्याला लागणार आहे। तर सर्वात आधी आपण इथे गूळ मेल्ट करून घेणार आहोत। तर इथे 1 वाटी गुळाला आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि शक्यतो लवकर मेल्ट होण्यासाठी इथे आपण गरम पाण्याचा उपयोग करतोय। तर इथे 1 वाटी गरम पाणी आपण यामध्ये घालून घेतोय आणि तुम्ही हे गॅसवर सुद्धा मेल्ट करून घेऊ शकता। तर गरम करण्याचं कारण म्हणजे हा गूळ लवकर मेल्ट होतो। तर वेळ असेल तर तुम्ही हा 1 वाटी गूळ आधी पाण्यामध्ये घालून ठेवू शकता आणि मग तो मेल्ट होतोच तसाही। तर इथे या पद्धतीचं सर्व मेल्ट झाल्यानंतर हे थंड करायला आपण ठेवू आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ। तर इथे एका भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व पीठ काढून घ्यायचे आहे। तर 1 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं। बाजरीचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचं सुद्धा या कापण्या बनवू शकतात। तर त्यासोबतच आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं। बेसन पीठ घातल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे रवा घालून घ्यायचं। रव्यामुळे या कापण्या खूप खुसखुशीत होतात, तर रवा नक्की घाला आणि सोबतच आपण जायफळ, विलायची आणि सुंठची पावडर घालून घेऊ आणि 1 चमचा बडीशोप सुद्धा यामध्ये घालून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 चमचे म्हणजे पोहे खायचे जे चमचे असतात ते 3 चमचे तूप घेतला आहे आणि ते आपल्याला कडकडीत गरम करून यामध्ये घालायचं आहे आणि एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊ, म्हणजे हे तूपही छान लागल्या जाईल आणि आपलं पीठही छान खुसखुशीत तयार होईल। तर सुरुवातीला इथे गरम असतं त्यामुळे आपण चमच्याने एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला सर्व हे तूप या पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठही छान खुसखुशीत तयार होईल। तर या पद्धतीची मूठ वळल्या गेली तर आपलं हे मोहन परफेक्ट झालं आहे असं समजायचं आणि त्यानंतर आपण जे गूळ मेल्ट करून घेतलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेणार आहोत। तर हे पाणी शक्यतो आपल्याला गाळूनच घालायचं आहे, म्हणजे गुळातील काही खडे किंवा कचरा हे पिठामध्ये जाणार नाही। तर इथे सर्व पाणी मी या पिठामध्ये घालून घेतलं आहे आणि लागलं तसं आपण आता यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही बघत असाल आपलं हे पीठ थोडंसं मला पातळ वाटलं आहे, त्यामुळे मी इथे अर्धी वाटी पीठ अजून घेतलं आहे। सुरुवातीला आपल्याला पिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे। हे गव्हाच्या क्वालिटीवर किंवा गहू कसा आहे त्यावर याचं पाण्याचं प्रमाण ठरतं। तर इथे मी अर्धी वाटी पीठ अजून घेतलं होतं, म्हणजे आपल्याला जवळपास 2.5 वाटी पूर्ण असं पीठ लागलं आहे। तर थोडं कमी किंवा थोडं जास्त हे गव्हाचं क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण यामध्ये ठरतं। तर हे पूर्ण पीठ मी यामध्ये वापरलं, म्हणजे आपल्याला 2.5 वाटी पीठ यासाठी लागलं आहे। तर या पद्धतीचं आपलं पुरीचं जसं आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीने पीठ भिजवून आपण 10-15 मिनिट हे झाकून ठेवलं होतं। तर आता त्यानंतर आपण हे छान तेलाचा हात लावून थोडं मळून घेणार आहोत। तर इथे छान भिजलं आहे। तर या पद्धतीचं आपल्याला पुरीचं जसं पीठ असतं त्या पद्धतीने आपण हे थोडंसं घट्टसरच हे भिजवून घेतलं होतं। त्यानंतर लगेचच आपण कापण्या तयार करून घेणार आहोत। तर इथे मी मीडियम साईजचा एक उंडा तयार करून घेतला आहे आणि याला पीठ किंवा तेलही लावायची काही गरज नाही, या पद्धतीचं आपण लाटून घ्यायचं। तुम्हाला जर थोडं पातळ वाटत असेल किंवा लाटायला जमत नसेल तर थोडं पिठाचा हात किंवा तेल तुम्ही लावून घेऊ शकता। तर या पद्धतीचे थोडे मीडियम पोळीच्या आकारात तयार झाल्यानंतर यावर थोडीशी खसखस लावून आपण घेणार आहोत आणि खसखस घातल्यानंतर थोडंसं आपल्याला हलकंसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे ती तेलामध्ये सुटणार नाही। तर आपल्याला छान या पद्धतीचं लाटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला ही खसखस लावून घ्यायची आहे।
एक साईड लाटून घेतल्यानंतर आता मी मागच्या साईडने सुद्धा याला खसखस लावून लाटून घेते आहे. इथे खसखसच्या ऐवजी तुम्ही तीळसुद्धा याला लावू शकता. तर हलकंसं लाटून घेतल्यानंतर या पद्धतीचं आपल्याला ठेवायची आहे. खूप पातळ आपल्याला ही पोळी लाटायची नाही आहे. तर इथे तुम्ही बघत असाल या पद्धतीची आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण कापण्या कापून घेणार आहोत. तर इथे तुम्ही डायमंड शेप किंवा आपल्या स्क्वेअर शेपच्या सुद्धा कापण्या तयार करून घेऊ शकता. इथे मी या डायमंड शेपच्या कापण्या कापून घेतल्या आहे आणि साईडचा जो एक्स्ट्रा पार्ट असतो तोही काढून घेतला आहे, म्हणजे आपल्या कापण्या एकसारख्या दिसतील. तर या पद्धतीचे आपल्याला कट करून घ्यायच्या. तुम्ही बघत असाल याची साईजही आपली छान झाली आहे. खूप पातळ लाटायच्या नाही, नाहीतर मग त्या कडक होतात. तर या सर्व आपण काढून घेणार आहोत. तर 1-2 बॅच मी अशा लाटून घेते आहे आणि त्यानंतरच आपण इथे तळून घेत आहोत. इथे मी हे कापण्या तळण्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं. आपल्याला हे तेल खूप गरम करायचं नाही आहे. लो टू मीडियम फ्लेमवर या कापण्या तळायच्या आहेत. जर खूप कडक तेलात या कापण्या सोडल्या तर त्या वरतून लाल होतात आणि आतून कच्च्याच राहतील. तर लो टू मीडियम फ्लेमवर आपण या सर्व कापण्या तळून घेणार आहोत. तर इथे तेलात सोडल्यानंतर या आपोआपच वरती तरंगायला लागल्यानंतर आपण याला उलटवून घेणार आहोत, म्हणजे या सर्व एकसारख्या आपल्या तळल्या जातील. तर दोन्ही साईड आपल्याला उलटून पालटून या पद्धतीने एकसारख्या रंगावर तळून घ्यायचं आहे. खूप लाल होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये ठेवायचे नाही आहे. काढल्यानंतरही थोडीशी याची तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे थोडं आधीच याला आपण काढून घ्यायचं. तर या पद्धतीने मी इथे सर्व या कापण्यात तळून घेतल्या आहे. तुम्ही बघत असाल याला छान लेअर पडले आहे आणि तेलही खूप जास्त आपल्याला लागलं नाही आहे. तर आजच्या या कापण्या तुम्हाला कशा वाटल्या एकदा नक्की बनवून बघा. खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या कापण्या तयार होतात. आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.